नमस्कार भावनो, काल रात्री इंजिनिअरिंगच्या फर्स्ट कॅप राउंडची अलॉटमेंट झालेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आले आणि आता उद्यापासून करायचं काय आहे। आता जे काय डाऊट आलेत मला व्हॉट्सअपवर पडलेत, बऱ्यापैकी डाऊटची मी एक समरी केले आणि इथं मांडलेत आणि ते डाऊट्स आपण क्लिअर करायचा बघूया। नेमकं बेटरमेंट म्हणजे काय, त्यामध्ये काय करायचं आहे आणि तुमच्याकडे आलेले डाऊट्सचे सोल्युशन्स इथं पाहूया आपण। ठीक आहे, पहिला ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पॉइंट्स पाहणार आहे सांगतो की फर्स्ट ऑप्शन, ज्यांना पहिला ऑप्शन मिळालाय त्यांनी काय करायचं, पहिला सोडून काय दुसरा ऑप्शन मिळाला असेल किंवा शेवटचा ऑप्शन किंवा त्याच्यामधले ऑप्शन्स, पहिला सोडून उरलेले ऑप्शन बेटरमेंट नंतर काय करायचं आहे, म्हणजे बेटरमेंट आपण करणार आहे त्याच्यानंतर बाबा नेमकी प्रोसेस काय होणार। देन फर्स्ट कास्ट मध्ये आहे पण त्या मुलांना ओपनची सीट मिळालेली आहे इथे। देन बेटरमेंटची लिस्ट कशी बनवायची आहे, कॉलेज मिळालेच नाही म्हणजे तुम्ही बेटरमेंटसाठी गेला सेकंड राऊंडला आणि तुम्हाला कॉलेजच नाही मिळालं। आणि द लास्ट पॉइंट काय आहे, मिळालेलं कॉलेज आणि ब्रँच तुम्हाला चांगले आहे की नाही हे पाहिजे। कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मला अलॉटमेंटचे लेटर आले, सर मला हे मिळाले, हे चांगलं कॉलेज आहे का ही चांगली ब्रँच आहे हे विचारण्यासाठी। आता हे सगळे क्वेश्चन्स आपण वन बाय वन पाहूया। चला, फर्स्ट ऑप्शन मिळालाय, फर्स्ट ऑप्शन मिळालाय त्यांना मी सांगतो की त्यांना कंपल्सरी ऑटो फ्रीज करायचा आहे, म्हणजे जो मिळालेला आहे तो ऑप्शन तुम्हाला घ्यावाच लागणार। आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही नाही घेतलं तर आम्ही सेकंड राऊंडचा फॉर्म भरणार आहे वगैरे, हे सगळे क्वेश्चन्स आहेत। आता एक साध्या भाषेत गावठी आमचं सांगतो, पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज म्हणजे काय, तुमचं लग्नच झालंय, आता जे कॉलेज मिळालंय ब्रँच झालंय लग्नच झालंय, गप संसार करायचा आहे आता तिथं, तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे, मिळालेला पहिला ऑप्शन घ्यावाच लागणार, कंपल्सरी आहे, दुसरी कुठलीही याच्यामध्ये पळवाट नाही आहे, हे क्लिअर। आणि हे मी तुम्हाला आधीच या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही करा पण पहिला ऑप्शन असा टाका की तो तुम्हाला मिळालाच नसला पाहिजे। हा, जे टॉपर होते महाराष्ट्रात पहिल्या 50-100 मध्ये आणि त्यांनी टाकलेलं त्यांना मिळालाय, ठीक आहे, आता त्याच्यापेक्षा बेस्ट काय नाहीच आहे, ब्रँच किंवा कॉलेजच नाही आहे, त्यांना जे हवं होतं ते मिळालं। पण ज्यांनी टाकलाय आणि त्यांना आता पसंत नाही आहे, ऑप्शन नाही आहे, तुमचं लग्न झालंय, संसार करा म्हणतील, काही म्हणतील यातले ओ लग्न काय आम्ही डिवोर्स घेतो। हा, म्हणजे काय करताय माहितीये का, तुम्हाला दिलेला पहिला ऑप्शन जर का तुम्ही घेतला नाही म्हणजे काय, तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्टिंगच केलं नाही। आता उद्यापासून रिपोर्टिंग आहे, 16, 17, 18 तारखेला 3 वाजेपर्यंत त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे। जर तुम्ही रिपोर्टिंग केला नाही, तुम्ही कॅप प्रोसेसमधनं बाहेर पडला म्हणजे डिवोर्स झाला, म्हणजे तुम्हाला तिथून पुढं कॅप प्रोसेसमधनं बाहेर पडला तर तुम्हाला कुठल्याही सरकारची सुविधा मिळणार नाही। मग तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंड ऍडमिशन घ्या किंवा मॅनेजमेंट कोटाने ऍडमिशन घ्या, सगळी फी तुम्हाला भरावी लागणार। म्हणजे पहिला ऑप्शन ज्यांना मिळालाय त्यांना जर नको असेल, ऑटो फ्रीज त्यांनी केलं नाही आणि किंवा ऑटो फ्रीज झालंय म्हणजे झालेलंच आहे ते, तुम्ही जर त्या कॉलेजला गेलाच नाही, रिपोर्ट केलंच नाही तर तुम्ही कॅपच्या प्रोसेसच्या बाहेर पडाल। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जो मिळालाय तो कंपल्सरी आहे, ह्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही। हा पर्याय म्हणजे तुम्हाला काय की तुम्ही कॅप प्रोसेस मधनं बाहेर पडणार, तुम्ही मॅनेजमेंट सीट किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड जे काय असाल ना ते पुढे करावं लागेल। थोडक्यात मॅनेजमेंट सीटच घ्यावी लागणार आहे। ठीक आहे, सगळ्या फीज वगैरे भरून तुम्हाला जे काय प्रोसेसने मिळणार आहे ते तुम्ही अदरवाइज ऑटो फ्रीज केलेला आहे, जे कॉलेज मिळाले ते घ्या। आता तुम्ही टाकलेलं कॉलेज, आता त्याच्यासाठी खूप दिवस होते, रजिस्ट्रेशन पासून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, परत तुमचं काय फायनल मेरिट लिस्ट, देन ऑप्शन फॉर्म्स। एवढ्या वेळात तुमची चूक जर झालेली असेल ती आता मान्य करा, ते मिळालेले कॉलेज घ्या किंवा मॅनेजमेंट, आणि मॅनेजमेंटनं गेला तर तुम्हाला सगळी फी लागणार आहे। ठीक आहे, सो पहिला सोडून तुम्हाला उरलेला कुठला पण ऑप्शन मिळालाय अदर दॅन फर्स्ट ऑप्शन। मग काल मी सांगितलंय तिथं काय, पहिला सेल्फ फ्रीज म्हणजे जे मिळाले ते तुम्हाला आवडलंय, तुम्हाला ते कॉलेज पाहिजे आणि तुम्ही चाललाय, सुखी संसार करणार आहे, तुमचं तुम्ही ठरवलाय, तुमचं तुम्ही सेल्फ फ्रीज केला। पण मी म्हणेन सेल्फ फ्रीज करू नका, त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळते, बिंदास्त ट्राय करा सेकंड थर्ड राऊंडला, कारण नुकसान इथं काय नाहीये तुमचं, का नाहीये पुढे मी सांगतोय। बेटरमेंटसाठी ऑप्शन, आता बेटरमेंटसाठी गेल्यानंतर काय होणार हे आपण पाहू। ओके, सेल्फ फ्रीज केला, तुम्हाला पाहिजे होतं ते कॉलेज मिळाले असं वाटलं तुम्हाला आणि तुम्ही ते कॉलेज घेतला, म्हणजे सेम ऑटो फ्रीज सारखं। ऑटो फ्रीज म्हणजे काय, त्यांनी स्वतःच फ्रीज झालंय आपोआप, तिथं काय विचारलंच नाही तुम्हाला। इथं काय तुम्हाला विचारलं की बाबा पसंत आहे का तुला, हा पसंत आहे, हा चल, मग तुम्ही म्हणला हो ठीक आहे पुढं। बेटरमेंटसाठी गेला, बेटरमेंटसाठी गेला म्हणजे काय, तुम्हाला जी काय आता सीट मिळाल्या ती सीट तुम्ही आहे अशी ठेवणार आहे आणि तुम्ही सेकंड राऊंडसाठी जाणार आहे।
ठीक आहे. मग इथं तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्सची फी जी काय असेल ती भरायची आहे, ऑनलाईन मोडच आहे त्याच्यासाठी ती भरा, सीट ऍक्सेप्टन्सची फी भरा आणि नॉट फ्रीज करतोय तुम्ही. हे काय नॉट फ्रीज ऑप्शन आहे तो. नाही गडबडीत मागच्या वर्षी कार्यकर्ते होता आमचे काहीतरी नॉट फ्रीज होतं सर, फ्रीज केलं मी. कारण काय आयुष्यात पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लागलेल्या असत्या. नॉट फ्रीज ऑप्शन फ्रीज करून टाकलो. आणखीन ज्या सायबर कॅफेवाल्यांना माहिती नाही तिकडं जाऊ नका, लय मोठा घोळ होतोय. तिथं काय होणार आहे की तिथे सायबर कॅफेवाल्यांना तुम्ही जाताय आणि तिथं काय फ्रीज नॉट फ्रीज माहित नसते, ते फ्रीज करून मोकळे होतात. कारण काय झालं मागच्या वर्षी काही विद्यार्थी माझ्याकडे आले जस्ट भेटायला, लास्ट दिवस होता आणि म्हणले सर आम्ही आता काय केलंय बेटरमेंटसाठी जाणार आहे, मला ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवून द्या. ठीक आहे म्हटलं, मी बनवायला बसलो वगैरे दिलं. मग मी म्हटलं जरासं काय केलंय तुम्ही, तर ते आम्ही सायबर कॅफेवाल्यांना केलंय, असं केलंय तसं केलंय. तिथं मी लिस्ट बनवत होतो, 2-1 वाजलेली की त्यांना त्या कॉलेजवरनं फोन आला की तुम्ही फ्रीज केलंय आणि आपला 3 वाजेपर्यंत टाइम आहे, तुम्ही अजूनपर्यंत का आलेलं नाही ऍडमिशन घ्यायला. मग त्या मुलांचे तारी जमीन पर नाही खड्ड्यात. आणि असं 5 जणांचं केलेलं. ते 5च्या 5 मित्र होते, गेले प्रत्येकाचं एक वेगवेगळ्या कॉलेजला, 1-2 विद्यार्थ्यांचं एका कॉलेजला पडलेलं. मग त्यांना आलं, मग त्याला एक पळवाट होती, ती मुलं तिथं पोचतील नाही पोचतील. पण काय झालं सायबर कॅफेवाल्यांना नॉट फ्रीज करायच्या ऐवजी फ्रीज करून टाकलं. ठीक आहे. मग म्हणणार काय त्याला एक ऑप्शन असतं, असं जर चुकून झालं तर. मी नाही सांगत आता, कारण ते रिस्की आहे, खूप कमी ठिकाणी ते केलं जात आहे. थोडंसं आपण ओळखीमुळे त्यावेळी ते सॉर्ट आउट झाली गोष्ट. पण मी म्हणतोय फ्रीज करता येईल नॉट फ्रीज. सायबर कॅफेवाल्यांना माहित नाही, कॉलेजमध्ये जाऊन करा जिथं माहित आहे. ठीक आहे. मग बेटरमेंटसाठी काय तुम्ही नॉट फ्रीज केला, सेकंड राऊंडचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तिथं बघू. मग तिथं काय होतं हे पुढे बघूयाच. नॉट एक्सेप्टेड आहे काय, तुम्ही काय केलं, जी काय मिळालेली सीट आहे ना ती तुम्ही तिथे केलाच नाही. म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही सेकंड राऊंडला काय केला, जाणार तर म्हणताय पण पहिल्या राऊंडची सीट तुम्हाला नकोच आहे. म्हणजे जे पहिल्या राऊंडला मिळालंय तुम्हाला ते नकोच आहे. तुम्ही डायरेक्ट काय म्हणला मी सेकंड राऊंडचा फॉर्म भरतोय, चालतंय का, चालतं. पण मी म्हणतोय ते करू नका. का, जर तुम्ही बेटरमेंटसाठी गेलाच नाही, म्हणजे सीट ऍक्सेप्टन्सचे पैसे भरला नाही आणि जर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला जर गेला तर तुम्ही तिथं काय म्हणला, मला मिळालेल्या पहिल्या राऊंडचा ऑप्शन नको आहे, मी सेकंड राऊंडला जातो. मग त्याचं नुकसान काय झालं, तुम्हाला पहिल्या राऊंडला जी काय सीट मिळालेली ती सीट गेली आणि तुम्ही सेकंड राऊंडला नवीन फॉर्म भरताय आणि नवीन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी जाताय. 90% सीट म्हणलं मी इथं भरलेत आणि इथल्या सीट सेकंड राऊंडला हलत नाहीत. खूप कमी चान्स आहे हलण्याच्या. एका दुसऱ्या विद्यार्थ्याला ते बेटरमेंट होईल म्हणतोय. आता पहिल्या राऊंडला मिळाले ना तुम्हाला, फर्स्ट राऊंडला मिळाले, मग ते घ्या आणि देन बेटरमेंटला सेकंड राऊंडचा फॉर्म भरा. सीट घेऊच नका असं नाही, थर्ड ऑप्शन चूज नका, नॉट एक्सेप्टेड. तुम्ही जाऊच नका तसं. बेटरमेंटला जायचं आहे, ती मिळालेली सीट घ्यायची आणि सेकंड राऊंडला. काय होणार आहे, तुम्हाला समजा त्या कॉलेजला जायचं नाही तर पहिला टाकला का हा माझा प्रश्न होता, बट ठीक आहे आता झाली चूक. पुढं काय करा, जरी तिथं कॉलेजला जायचं नाही तर ते थर्ड राऊंड नंतर विचार करा ना, ते नकोच आहे मला. का, तेवढ्या वेळामध्ये तुमचे विचार बदलले तर. का, मॅनेजमेंट सीटची डोनेशन जास्त मागायला लागले, फी सगळी भरायला लागणार. मग ह्याच्यापेक्षा जे मिळाले ते ठेवा आणि देन विचार करा. सो ऑप्शन काय, ज्यांना पहिला सोडून ऑप्शन मिळालाय त्यांना जर हवा असेल तर ते घ्या. पण माझं वैयक्तिक मत आहे बेटरमेंटला चला, बेस्ट कॉलेज काय मिळतं काय बघू. आता बेटरमेंट तर करायला गेलोय, बेटरमेंट करायला गेल्यानंतर काय होणार, बेटरमेंट करायला गेल्यानंतर बाळांनो नवीन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. हा कधी आहे, तुम्हाला दिल्या डेट 18 तारखेपर्यंत रिपोर्टिंग वगैरे करतील. ज्या मुलांना पहिला ऑप्शन मिळाले ते घेतीलच, किंवा काही विद्यार्थ्यांना जे मिळाले त्यात चुकी आहेत ते जाऊन त्यांनी ते घेतलं. ठीक आहे. काही मग तुम्ही काय केलं, सीट एक्सेप्ट केली, बेटरमेंट नॉट फ्रीज केलं, बेटरमेंटसाठी गेलाय. तुम्ही ऑप्शन फॉर्म कधी भरायचा, हा पहिल्या राऊंडचं रिपोर्टिंग झाल्यानंतर ना 19 तारखेला वॅकन्सी येणार आहे की पहिल्या राऊंडच्या कुठल्या कुठल्या कास्टच्या जागा शिल्लक राहिलेत. आणि प्लस त्याबरोबर आणि कोण विद्यार्थी आहेत ह्याच्यात, ज्यांना कॉलेज मिळालंच नाही असे विद्यार्थी आहेत, त्यांनी पण सेकंड राऊंडचा फॉर्म बनायचा. मग तिथं आपण काय चेक करायचं की तुम्हाला कट ऑफ काय काय लागलेत. म्हणजे आता तुम्ही जी कॉलेजेस टाकलेली मग त्यांच्या कट ऑफ काय आले, तुमच्या जवळच्या कट ऑफ आहेत का हे बघा. आणि पुन्हा मिळाला असेल तर त्यांनी उरलेलं कॉलेज जे पाहिजे ते आता टाकायचे. ठीक आहे. समजा ज्या मुलांना मिळालंच नाहीये सीट तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म बनवा. जी कॉलेज तुमच्या कट ऑफच्या जवळ आलेत किंवा कट ऑफच्या जराशी खाली गेल्यात त्यांची पण लिस्ट बनवून त्यांची ऑप्शन टाका. ठीक आहे.
त्याचा व्हिडिओ आपण नंतर एक पाहूया. ठीक आहे, बघता येईल. बेटरमेंटसाठी काय करायचं, नवीन ऑप्शन फॉर्म बनवायचा. नवीन बनवू शकताय, तोच होता नाहीये, चालतोय नवीन, निवांत बनवा. हा, फक्त काय बनवायचं आता नियम सांगतोय तो तुम्हाला. जर का सेकंड राऊंडला सीट मिळाली तुम्हाला, तर फर्स्ट राऊंडला मिळालेली सीट जाते. व्यवस्थित ऐकून घ्या. पहिल्या राऊंडला मिळालेली सीट ही जाणार कधी, जर सेकंड राऊंडला तुम्हाला मिळालं तर. ठीक आहे. हा, आता समजा सेकंड राऊंडला मिळालंच नाही तर काही अडचण नाही, पहिल्या राऊंडची सीट आयाशी राहणार आहे. समजतंय? ठीक आहे. म्हणजे भरताना व्यवस्थित भरा की जी कॉलेजेस पाहिजे तीच टाकायची आता, कारण जर ते मिळालं, पहिल्या राऊंडचं मिळालेलं गेलं. दुसऱ्या राऊंडला मिळालंच नाही, टेन्शन नाही, काय अर्थ नाही, पहिल्या राऊंडची सीट आयाशी आहे. मग ती तुमची TFW ची सीट असे ना का चालते, फक्त त्या सीट कुठली पाहिजेत, पहिला सोडून सीट पाहिजेत. पहिल्या सोडूनला तर ॲटो फ्रीजच आहे, कळतंय. सेकंड राऊंडचा फॉर्म भरा, नवीन भरू शकताय, किती ऑप्शन परत आहे असं टाका. जी कॉलेजेस पाहिजे, जी ब्रांच पाहिजे ते टाकून घ्या. ती मिळाली तर पहिल्या राऊंडला मिळालेलं जाणार, जर नाही मिळाली पहिल्या राऊंडचा आयास राहणार. म्हणून बेटरमेंटचा फायदा आहे. नुकसान कुठं आहे यात? काय मिळालं तर तुम्हाला जे हवं होतं ते वर गेला, नाही मिळालं तर जे होतं तेच ठेवा ना. मग नॉट एक्सेप्टेड आहे ना, तो ऑप्शन ठेवायचंच नाही की मी जाणारच नाही, रिपोर्टिंग करणारच नाही. ते केला तर तुमचं नुकसान आहे. ठीक आहे. पुढे आता काही मुलांना काय आहे की सर आम्ही कास्टमध्ये होतो आणि मग आम्हाला ओपनची सीट कशी काय मिळाली, तर मी माग सीट अलॉट कशी होत्या ना त्याचे 2 व्हिडिओ बनवलेले होते. ज्यांनी ते व्हिडिओ बनवलेत त्यांना ते क्लिअर कळेल. नाही कळत असेल, आता बघितलेच नसतील तर समजा काय असतं माहितीये का, तुम्हाला पहिला सगळ्या सीट भरल्या जातात त्या कॉलेजला, त्या ब्रँचला ओपनच्या सीट. मग तुम्ही ओपनच्या मिनिटमध्ये बसला म्हणजे तुमचे मार्क चांगले होते, तुम्ही एखाद्या कॉलेजला अप्लाय केला, एखाद्या ब्रँचला अप्लाय केलाय, पण तुम्ही काय झालं, तुमचे मार्क्स या ओपन रेंजला होते. म्हणजे ओपनच्या एक 20 सीट होत्या ना, तर त्या कॉलेजला 20 सीट आहेत. समजा एखादं पर्टिक्युलर XYZ कॉलेज आहे आणि तिथं CS ची ब्रँच होती आणि त्या CS च्या ब्रँचला ओपनच्या 20 सीट होता. जेवढ्या मुलांनी अप्लाय केलं ना त्या पहिल्या 20 मध्ये तुम्ही होता, म्हणून तुम्हाला ओपनची सीट दिली गेली. मग काही विद्यार्थी म्हणतात सर मग आमच्या कास्टचं काय, कास्टला जे काय बेनिफिट आहेत ते सगळे बेनिफिट तुम्हाला मिळतात गव्हर्नमेंटकडून. तिथं कुठल्याही पद्धतीचं काही फी कमी म्हणजे फी वाढणार, ओपनचे नियम लागणार असं काही नाही. तुमच्या कास्टचे सगळे बेनिफिट मिळतात, फक्त तुमचे मार्क्स चांगले होते म्हणून तुम्हाला ओपनची सीट मिळाली. प्लस तुम्ही म्हणा आमचं नुकसान झालं का सर, आम्हाला आणखीन चांगलं कॉलेज नाही आहे. तुमच्या जे ऑप्शन दिला होता ना त्याच्यानुसार चेक करत गेले ते. हा, कास्टच्या कट ऑफ कमी लागतात, पण काय करा तुमचे मार्क्स जास्ती होते ना त्या कॉलेजला, 20 जागा ओपनला होत्या, त्या पहिल्या 20 मुलांच्या तुम्ही आला म्हणून तुम्हाला ओपनची दिली. त्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान नाही झालेलं. उलट त्या कास्टचा फायदा काय झाला, त्या कास्टच्या विद्यार्थ्यांना ओपनची सीट घेतली, त्यामुळे एक ओपनची सीट कमी झाली आणि त्या कास्टच्या विद्यार्थ्यांची सीट वाढली. म्हणजे काय, कास्टच्या सीट आहे तशाच राहिल्या, त्यातल्या एखादा चांगला पडलेल्या मुलांना ओपनची सीट घेऊन टाकली. ठीक आहे. त्यामुळे जर ज्या मुलांना कास्ट मधली जरी सीट मिळाली ना, काय फरक नाही पडली, कास्टचे सगळे बेनिफिट मिळतात तुम्हाला, कुठेही नुकसान तुमचं झालेलं नाहीये. हा, त्याच्यावरचं कॉलेज मिळालं असतं सर आम्हाला, जर कास्टमध्ये कन्सिडर घेतलं असतं तर त्याच्यावरचं कॉलेज जर तुम्ही टाकला असेल तर तिथं तुम्ही ओपनला पण बसला नव्हता आणि कास्टला पण बसला नव्हता, म्हणून खाली चेक झालं ते. आणि त्या दुसऱ्या कॉलेजला तुमची ओपनमध्ये बसली सीट, कारण तुमचे मार्क्स चांगले होते, पण त्याच्यापेक्षा वरच्या कॉलेजला तुम्ही ना ओपनमध्ये बसला ना कास्टमध्ये बसला, म्हणून ते तसं केलेलं आहे. ठीक आहे, हा डाऊट क्लिअर झाला असेल. आता बेटरमेंटची लिस्ट कशी बनवायची हा एक प्रश्न आहे. बेटरमेंटच्या लिस्टसाठी ना तुम्हाला आता जे ऑप्शन्स पाहिजेत, समजा आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्यात की त्यांना COEPचं मेकॅनिकल मिळाले, तर त्यांच्या अपेक्षा आहे की VJTI, वालचंद किंवा COEPचं CS पाहिजे. ठीक आहे. मग त्या मुलांनी ना हे 3च ऑप्शन टाका. समजा COEPचं CS टाकलं, मग VJTIचं CS टाका, देन वालचंद WCEचं CS टाका. ठीक आहे, एवढंच, दुसरं काही टाकू नका, कारण तुम्हाला CS पाहिजे. हा, काही मुलांना IT पण पाहिजे चालेल, काही जणांना डेटा सायन्स AIML चालते, तुम्हाला ज्या ब्रांच पाहिजे त्या टाका, तेवढ्याच टाकायच्या. कारण जर आता त्या मुलाला ना मेकॅनिकल मिळाले COEPचं, तर तो काय करेल, त्यानं जर दुसऱ्या एखाद्या कॉलेजचं नाव टाकलं आणि ते मिळालं तर COEPचं मेकॅनिकल जाणार त्याचं, का दुसऱ्या राऊंडला मिळालं त्याला. त्यामुळं दुसऱ्या राऊंडला पाहिजे असताना व्यवस्थित बनवा. ज्यांना मिळालंच नाही त्यांनी बसा, काय काय ऑप्शन टाकलेले बघा, कट ऑफ काढा. आणखीन आता काही कॉलेजेस असतील खालच्या लेवलची, म्हणजे त्यांच्यापेक्षा मेरिटची खाली जी टाकली नव्हती ती पण टाकून घ्या. आता जायचं नाही जायचं आपण ते थर्ड राऊंड नंतर विचार करू. आता काहीच हातात नाही आहे तर काय, खाल्लो तर तुपाशी नाही तर उपाशी. आता उपाशी बसायची वेळ झाल्या. काही विद्यार्थी आहेत माझ्याकडे 91% आहेत,
एकट्याचा 91 आहे ना, एकट्याचा 90 पॉईंट समथिंग काहीतरी, अलॉटमेंटच झाली नाही का? पहिली 5च कॉलेज टाकली आणि 5च्या 5चं कम्प्युटर सायन्स, AIML, डेटा सायन्स, IT टाकलं, कुणाचीच कटअप लागली नव्हती. मग त्यांना सांगताना म्हणलेलं की बाळ टाकून घे काय, तर नाही म्हणले. आता रडायला लागले, सर मला सेकंड राऊंडला मिळालंच नाही, तर सर मला आमच्या एरियातले 91ला जरा ठीकठाक मिळत होतं. आता ती चूक केली, कारण का माहितीये का, एकदा सीट घेऊन ठेवा, पुढं जायचं की नाही जायचं ते नंतर असतं. त्यामुळं सेकंड ऑप्शन फॉर्म जो बनवताय ना, कॉलेजची लिस्ट परत काढा, थोडेसे खालच्या लेवलचे कॉलेज या, कारण आपल्याला आता कॉलेज पाहिजे. ठीक आहे. कुणी ज्यांना मिळालं नाही त्यांना सांगालोय, नाहीतर म्हणणार की प्रत्येकानं करा का नाही. ज्यांना मिळाले ना त्यांनी वरचीच कॉलेज टाका जी हवे आहेत ती. पुढचा पण काय, कॉलेज मिळालं नाही त्यांचाच तो क्लिअर केला आपण. कॉलेज मिळालं नाही त्यांनी काय करायचं आहे, बानू खाली चला, जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतात, जागा काही वॅकंट आहेत का बघा, टाका सेकंड राऊंडला. आणि थर्ड राऊंड, सेकंड राऊंडला एकदा का मिळालं थोडंसं टेन्शन कमी होईल, थर्ड राऊंडला आपण परत बेटरमेंटला जाऊ शकतोय. ओके ठीक. हां, आणि जर काही जणांचा डाऊट आहे, सर मला पहिल्या राऊंडला मिळालंय, सेकंड राऊंडला मिळालं नाही, मग मी थर्ड राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकता का? बिंदास जाऊ शकता, काही हरकत नाही आहे. पहिल्या राऊंडला मिळालं, दुसऱ्या राऊंडला मिळालं नाही, थर्ड राऊंडच्या बेटरमेंटला चला. जर थर्ड राऊंडला मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाणार. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राऊंडला मिळू दे, तिसऱ्या राऊंडला मिळू दे, ज्या राऊंडला मिळालं की पहिल्या राऊंडची सीट जाते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जे पाहिजे तेच टाकायचं आहे. पहिला राऊंड मिळाला, दुसरा मिळाला नाही, तिसरा पण मिळाला नाही, तर पहिल्या राऊंडचा आयास राहतोय. पहिला पुन्हा सांगतोय, पहिला राऊंड मिळाला ठीक, दुसऱ्या राऊंडला मिळालंच नाही, पहिल्या राऊंडची सीट आयाशी राहणार. तिसऱ्या राऊंडला तुम्ही गेला, तिसऱ्या राऊंडला पण मिळालं नाही, पहिल्या राऊंडची सीट आयाशी राहणार. पहिल्या राऊंडला मिळालं, दुसऱ्याला मिळालं तर पहिली कॅन्सल. क्लिअर क्लिअर. पहिल्याला मिळालं, दुसऱ्याला पण मिळालं, मग दुसऱ्याला मिळालं तर पहिली कॅन्सल झाली, परत तिसऱ्याला बेटरमेंटला केला, तिसऱ्याला पण मिळालं तर दुसरी कॅन्सल. म्हणजे जसं जसं पुढच्या राऊंडला जात आहे आणि जर मिळायला लागलं मागच्या राऊंडची सीट जाणार आहे. क्लिअर आहे? ओके ठीक आहे. आणि आता टन्नो आणलाय ना मला ह्या प्रश्नानं, सर मिळालेले कॉलेज आणि ब्रँच चांगले आहे का? बाळांनो, आता हा प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं, म्हणजे बऱ्याच जणांना डाऊट आहे. आता हे काय आहे माहितीये का, ते कॉलेज टाकलं तुम्ही, ब्रँच टाकली तुम्ही. आता का टाकलं हे मी पहिलाच सांगितलेलं, प्रत्येक कॉलेज आणि ब्रँच टाकताना विचार करून टाका तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे. इथं काय माहिती, काय लग्न झालंय आणि आता विचारायला सर माझा नवरा आणि नवरी चांगली आहे काय? अरे आता झालं की, आता विचारून काय उपयोग आहे? समोरच्यानं होय म्हणलं तरी होय म्हणणारच. आता म्हणलं होय म्हणलं तरी प्रॉब्लेम, नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम. का नाही म्हणलं तर म्हणणार गणनं उगाच टेन्शन येणार, होय म्हणलं आणि चांगलं नाही असं असेल तर. कारण काय व्हायला लागलंय माहितीये का, ज्या ज्या मुलांनी फॉर्म भरले त्यांनी भरताना स्वतः भरलेत, आणि आता अलॉटमेंट झाल्यानंतर ते आपल्या मित्रांना मैत्रिणींना विचारायला हे कॉलेज कसं आहे, ही ब्रँच कशी आहे, मग त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तर यायला लागल्यात. कोण म्हणते चांगलं नाही आहे कॉलेज, कोण म्हणते ब्रँच बकवास आहे, मग आता त्यांना टेन्शन यायला लागले. बाळांनो, हे सगळं कधी करायचं असतं माहितीये का, ऑप्शन फॉर्मच्या वेळी. जुन्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, लग्न झाल्यानंतर विचारू नका आता की सर चांगला आहे, माझा नवरा चांगला आहे काय, बायको चांगला आहे. अहो प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देणार, घेऊन टेन्शन का वाढवताय? सर म्हणा लग्न कुठं झालंय, साखरपुडा झालाय का ना, सेकंड थर्ड राऊंड आहे की अजून आमचा. बट ठीक आहे, साखरपुड्यानंतर काय लग्न मोडतात? लय कमी चान्स आहेत साखरपुड्यानंतर लग्न मोडणं, खूप कमी प्रमाणात होत आहे. म्हणजे काय मी सांगतोय, पहिला राऊंड आहे ना 90% मुलांचं फिक्स झालेलं आहे. काय पाहिजे, 10% जी राहिलेत त्यांचं आता हे सेकंड आणि थर्डला होणार. ते पण काय, ज्या ज्या कास्टच्या सीट्स शिल्लक आहेत. काही जो कॉलेजेस बघितलेत मी आज सकाळीच की बाबा लिस्ट नंतर की अजून STच्या, ऑर्फनच्या, PWDच्या, काही ठिकाणी SC मुलींच्या सीट मोकळ्या पडलेत. मग त्या कुठल्या सेकंड राऊंडला भरल्या नाहीत ना, त्या थर्डला ओपनला क्रिएट होणार आहेत. ठीक आहे. सो मग इथं टन्नू आणून घेऊ नका. आता जे मिळाले ते तुमच्या मेरिटनुसार मिळालंय, पुढच्या राऊंडला जायचं आहे, बेटरमेंटला जायचं आहे चला. कारण प्रत्येक जण वेगळं सांगायला लागलाय की तो असा आहे, ती तशी. आता लग्नानंतर तेच ना आपलं फेमस वाक्य आहे, तुझा नवरा असा आहे, तुझी बायको असा आहे, अशी जनता सांगल. काय करूया, जे मिळाले ते घ्या, पदरात पडले, लग्न झालंय. नाही सर साखरपुडाच झालाय, हे मग सारखंच सेकंड थर्ड राऊंड आहे, मग चला ना बेटरमेंटला, चांगलं काय मिळतंय बघूया. चांगलं कॉलेज मिळालं, चांगली ब्रँच मिळाली, ठीक आहे, पहिलं सोडून देऊ. हे कॉलेजबद्दल सांगतोय, लग्नाबद्दल म्हणशीला नाही तुम्हाला शिव्या घालशीला फोन करून. ठीक आहे. सो मिळालेले कॉलेज आणि ब्रँचबद्दल कुणी जास्ती विचारत बसू नका, कारण का वेगवेगळी उत्तरं मिळणार आहेत आणि त्याने डिसअपॉइंटमेंट वाढणार आहे. कारण का प्रत्येक जण काय ना काय ते सांगणार आहे, मग अरे ते कशाला कॉलेज टाकलंय, ते चांगलं नव्हतं. मापाडी संघटना असतेच की मापच काढायची काम आहेत. एकटं असेल कोणतं, समजा COEPचं सिव्हिल मिळालंय तर ते म्हणणार मला COEPचं CS पाहिजे, मग ते रडत बसणार.
सीओपीचं सीएस ज्याला मिळालंय ना ते म्हणणार उरलेली कॉलेज सगळीच बकवास आहेत, माझी ब्रँच चांगली आहे, माझाच नवरा माझीच बायको जगात एक नंबर असं म्हणणार हे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, विचारायचं नाही कुणाला, मिळाले ना मिळाले सपशेल एकाच. अरे कॉलेज आणि ब्रँच मिळाले ना ठीक आहे, ब्रँच कॉम्प्रोमाइज करू नका. तर चला म्हणले मी, ब्रँच जी पाहिजे ती घ्या, कॉलेज काय जाऊ दे, शेवटी आपण 4 वर्ष कशी करणार आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे ते. मग हे सीओपी काय IIT NIT वाल्यांना पण आपण मागं टाकू शकतोय, एवढं टेन्शन का घेताय. सो जे मिळाले ते ठेवूया, बेटरमेंटला चला, मॅक्सिमम चान्सेस आहेत. बेटरमेंटला शिफ्ट झालं तर ठीक, नाही तर थर्ड राऊंडला थोडंफार होईल काहीतरी, ठीक आहे. सो बेटरमेंट घ्या, चान्स मिळतोय, वेळ आहे, नुकसान काहीही नाहीये तुमचं. 1000 रुपये सीट एक्सेप्टन्सचे कुठल्या पण डायरेक्ट आता ऍडमिशन घेतला तरी भरायचे आहेत, सेकंड राऊंडला गेला तरी भरायचे आहेत, पहिल्या राऊंडला मिळालं नाही, दुसऱ्या राऊंडला मिळालं नाही, थर्ड राऊंडला मिळालं तरी भरायचे आहेत. ते पैसे कुठं जाणार नाही, ते भरावेच लागणार आहेत. त्यामुळे ते पैसे वाचतात, थोडेफार आहेत, त्यानं काय होईल असं काय नाही आहे. सगळेच बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झाले असतील मला असं वाटतंय. चला, थँक्यू.